श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. शुकाचार्य पुढे सांगू लागले, ज्या कुणाला मोक्ष प्राप्तीची इच्छा आहे अशा साधकांनी आणि ज्ञानी पुरुषांनी सुद्धा भगवंताच्या नामाचं संकीर्तन करावं, त्याच्या लीलांचं स्मरण करावं, त्याच्या अवतार कार्याचं वर्णन करावं, कीर्तन करावं, त्याचंच मनन चिंतन करावं आणि त्याचा ध्यास लावून घ्यावा. ज्याला आपलं कल्याण साधायचं आहे त्याने या गोष्टी अवश्य कराव्या. खट्वांग हा जो राजा होऊन गेला त्याच्या हातामध्ये फक्त 2 घटकांचाच अवधी होता, परंतु तेवढ्या 2 घटकांमध्येच त्याने भगवंताचं स्मरण केलं आणि सर्वस्वाचा त्याग केला आणि भगवान गोपालकृष्णाचं अक्षयपद प्राप्त करून घेतलं. हे राजा, तुझ्या हातात तर 7 दिवस आहेत. या 7 दिवसामध्ये तू काय वाटेल ते करू शकतोस, पण भगवान गोपालकृष्णाच्या लीलांचं गायन, त्याचं स्मरण, त्याचं नाम संकीर्तन यामध्येच तू आपला काळ व्यतीत कर. श्रीमद भागवताचं श्रवण कर. मृत्यूचा समय आल्यावर माणसाने भयभीत होऊ नये, तर आपला इतर गोष्टींशी असलेला संबंध तोडावा आणि भगवंताला जोडून घ्यावं. त्याचाच जप करावा, मनाचा निग्रह करावा, इंद्रियांवर ताबा ठेवावा, विषयांपासून मन निवृत्त करावे, मनाला भगवंताच्या मंगलमय स्वरूपाकडे लावावे, त्याच्या चरणावर आपलं मन एकरूप करावं, त्याच्या अवयवांचं ध्यान करावं, त्याच्या लीला आठवाव्या, त्याचं स्मरण करावं, त्याचं नाम घ्यावं. भगवंताच्या स्थूल रूपाचं चिंतन करावं आणि त्याच्या सूक्ष्म रूपामध्ये आपण स्थिर व्हावं. संपूर्ण विश्व ज्यामध्ये दिसते तेच भगवंताचे स्थूल रूप आहे आणि हे संपूर्ण विश्व त्या भगवंताचं विराट शरीर आहे. या विराट शरीराचं ध्यान करावं, या विराट पुरुषाचं ध्यान करावं. ज्याप्रमाणे या दृश्य जगामध्ये सर्व ठिकाणी सर्व प्राणीमात्रांमध्ये हा भगवंत विराजमान आहे, त्याप्रमाणे सूक्ष्म रूपाने तो प्रत्येकाच्या हृदयामध्ये वास करतो. साक्षी भावाने तो सर्वांना पाहत असतो. त्याच्या या निर्गुण निराकार रूपाचं चिंतन करावं, मनन करावं. हा सर्वांतर्यामी असणारा परमात्मा हा एकच आहे. तोच सत्य स्वरूप आहे, तोच आनंद स्वरूप आहे आणि तोच चैतन्य स्वरूप आहे. अशा सच्चिदानंद स्वरूप असणाऱ्या भगवंताचं आपण मनन चिंतन केलं पाहिजे, त्याची पूजा अर्चा केली पाहिजे, त्याचंच भजन केलं पाहिजे आणि त्याचंच नाम संकीर्तन केलं पाहिजे. या गोष्टीमुळे आपला भाग्योदय होतो, पुण्यसंचय होतो आणि भगवंताच्या परमधामाची आपल्याला प्राप्ती होते. मनामध्ये भक्ती मिळते आणि भक्ती प्राप्त झाली असताना मुक्ती मिळते, ज्ञान मिळतं आणि वैराग्यसुद्धा मिळतं. या सर्व गोष्टी एका भगवंताच्या बरोबर आपल्याला प्राप्त होतात. म्हणून सर्वांनी भगवंताच्या प्राप्तीचाच प्रयत्न केला पाहिजे. आणि काय केलं म्हणजे भगवंत मिळेल याचा आपण ध्यास घेतला पाहिजे. शुकाचार्य पुढे सांगू लागले, ब्रह्मदेवाने सुद्धा याच भगवंताचं ध्यान करून मनन चिंतन करून सृष्टी कशी
निर्माण करावी याचं ज्ञान प्राप्त करून घेतलं. आणि म्हणूनच तो या संपूर्ण जगताची निर्मिती करू शकला. ब्रह्मदेवाला सुद्धा ज्ञान देणारा तोच भगवान गोपाल कृष्ण आहे. वेद ज्याचं वर्णन करून थकले, हा शेष नाग आपल्या सहस्र मुखांनी त्याचं गायन करून थकला. शास्त्र त्याचं वर्णन करून थकली, पुराण त्याचं वर्णन करून थकली, आणि सर्वांनी एकच निश्चय केला की या भगवंताच्या स्वरूपाचं आम्ही वर्णन करू शकत नाही, तो अवर्णनीय आहे. वेदांमध्ये नेती नेती म्हणून मौन पाळलं. भगवंताच्या चरणकमलापासून सुरुवात करून हळूहळू त्याच्या एक एक अवयवांचं दर्शन घेत, त्याचं स्मरण करत, त्याचं ध्यान करत हळूहळू आपण वर जायचं आहे आणि त्याच्या मुखकमलावर आपली दृष्टी स्थिर करायची. त्या भगवान गोपाल कृष्णाचं सुहास्य वदन आपल्या हृदयामध्ये साठवून ठेवायचं आहे. अशा प्रकारे त्या भगवंताचं ध्यान करून, त्याचंच मनन चिंतन करून ज्ञानी माणसंसुद्धा आपल्या चित्ताला शांतता प्राप्त करून घेतात आणि त्यांना उत्तम गती प्राप्त होते. एकदा का त्यांना भगवंताच्या लोकाची प्राप्ती झाली की पुन्हा यांना जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये यावं लागत नाही. म्हणून हे राजा, संसार चक्रामध्ये अडकलेल्या मनुष्याने ज्या साधनाने भगवान गोपाल कृष्णाची प्राप्ती होईल, त्याची भक्ती मिळेल, या व्यतिरिक्त अन्य कोणतंही साधन करू नये. भगवान श्रीकृष्णाविषयी अनन्य भाव ठेवावा, त्याच्यावर दृढ प्रेम करावं, त्याचीच भक्ती करावी, म्हणजे आपल्याला गोपाल श्रीकृष्णाची प्राप्ती निश्चितपणे होते. मनुष्याने सर्व काळी सर्व स्थितीमध्ये आपल्या शक्तीनुसार भगवान श्रीहरीचेच श्रवण, कीर्तन आणि नामस्मरण करावं. त्याच्या कथा अमृताचं प्राशन करावं, त्याच्या लीलांचं गायन करावं आणि त्याने जी कीर्ती मिळवलेली आहे त्या कीर्तीचा आपण आनंद घ्यावा. जे कोणी हे श्रवण करतात त्यांचं अंतःकरण शुद्ध होतं आणि ते भगवान गोपाल श्रीकृष्णांच्या चरणी स्थिर होतात. हे राजा, मृत्यू समय जवळ आलेल्या पुरुषाने काय करावे असा तू प्रश्न विचारला होतास, त्याचं उत्तर मी तुला दिलं. ज्याला ब्रह्मतेज प्राप्त करून घ्यायचं आहे त्याने ब्रह्मदेवाची उपासना करावी. ज्याला शक्ती प्राप्त करायची आहे त्याने इंद्राची उपासना करावी. ज्यांना संतती प्राप्त करावी अशी इच्छा असेल त्यांनी प्रजापतीची उपासना करावी. ज्यांना लक्ष्मी पाहिजे अशी इच्छा असेल त्याने दुर्गादेवीची उपासना करावी. ज्यांना तेज प्राप्त व्हावं अशी इच्छा आहे त्यांनी अग्नीची पूजा करावी. ज्यांना धन पाहिजे असेल त्यांनी वसूंची पूजा करावी. आणि ज्यांना वीरता पाहिजे, शौर्य पाहिजे असेल त्यांनी रुद्रांची उपासना केली पाहिजे. ज्यांना अन्नधान्याची इच्छा असेल त्यांनी आदितीची उपासना केली पाहिजे. ज्यांना राज्य प्राप्त व्हावं अशी इच्छा असेल त्यांनी विश्वदेवाची उपासना करावी. ज्यांना दीर्घायुष्य हवं असं वाटत असेल त्यांनी अश्विनी कुमारांची उपासना करावी. ज्यांना सौंदर्य हवं असेल त्यांनी गंधर्वांची उपासना करावी. ज्यांना सुयोग्य पत्नी प्राप्त व्हावी अशी इच्छा असेल त्याने उर्वशी नावाच्या अप्सरेची उपासना करावी. आणि सर्वांचा स्वामी होण्यासाठी ब्रह्मदेवाची उपासना केली पाहिजे. ज्याला यश प्राप्त व्हावं असं वाटत असेल त्याने यज्ञपुरुषाची उपासना करावी. ज्यांना अपार संपत्तीची इच्छा असेल त्यांनी वरुणाची उपासना करावी. ज्याला विद्या प्राप्त व्हावी असं वाटत असेल त्याने भगवान शंकरांची उपासना करावी.
आणि पती पत्नींमध्ये प्रेम निर्माण व्हावे अशी ज्यांची इच्छा असेल त्यांनी पार्वती मातेची उपासना करावी. धर्माचरणामध्ये प्रगती व्हावी अशी ज्यांची इच्छा असेल त्याने भगवान विष्णूंची उपासना करावी. वंश परंपरा चालू राहावी असं वाटत असेल त्याने पितरांची उपासना करावी. इतर पीडा आणि इतर त्रास यापासून संरक्षण मिळावं असं ज्यांना वाटत असेल त्यांनी यक्षांची उपासना करावी. ज्याला बलवान व्हायचं असेल त्याने मरुद्गणांची उपासना करावी. पण ज्याला निष्काम कर्म करायचं आहे आणि ज्याला केवळ आणि केवळ भगवंताचीच प्राप्ती करायची आहे त्याने मात्र परमपुरुष असणाऱ्या भगवान नारायणांचीच उपासना केली पाहिजे. भगवान नारायण हेच गोपालकृष्ण आहेत आणि म्हणून आपण गोपाल श्रीकृष्णांच्या लीलांचं गायन केलं पाहिजे. त्याचंच स्मरण केलं पाहिजे, त्याचाच ध्यास घेतला पाहिजे, त्याच्यावरच आपण प्रेम केलं पाहिजे. भगवान गोपालकृष्णावरच आपण आपली दृष्टी ठेवली पाहिजे. आपण त्याला आपल्या हृदयामध्ये साठवून ठेवलं पाहिजे. आपण त्याचंच ध्यान केलं पाहिजे आणि आपण त्याच्या कीर्तीचं, यशाचं, गुणांचं गायन केलं पाहिजे. त्याच्यावर जीवापाड प्रेम केलं पाहिजे आणि अपार भक्ती केली पाहिजे. जो कोणी अशी भक्ती करेल त्याला मुक्ती तर प्राप्त होतेच, पण त्याला भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांची प्राप्ती होते. जे कोणी उपासक आहेत, ज्यांना भगवान श्रीकृष्णाचं प्रेम प्राप्त व्हावं अशी इच्छा असते, त्यांनी भगवान गोपालकृष्णांचीच भक्ती करावी. यातच त्यांचं हित आहे. जेव्हा आपल्या हृदयामध्ये भक्तीचा उगम होतो तेव्हा आपलं हृदय विरघळून जातं. डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागतात, अंगावर रोमांच येतात, कंठ सद्गदित होतो, आपल्याला बोलवत नाही. आणि अशा अवस्थेमध्ये आपण त्या गोपाल श्रीकृष्णाचं सुंदर स्वरूप आपल्या मनामध्ये आणि हृदयामध्ये साठवून ठेवावं, त्याचं ध्यान करावं आणि त्याच्याकडेच पाहत राहावं. हा संवाद सुरू असताना राजा परीक्षिताला आपण श्रीमद भागवत ऐकतो आहोत हे लक्षातच आलं नाही. बघा, तो इतका त्या गोपाल श्रीकृष्णाच्या ध्यानामध्ये आणि रूपामध्ये मग्न होऊन गेला होता की शुकाचार्यांनी आपल्याला भागवत सांगायला सुरुवात केलेली आहे हे सुद्धा त्याच्या लक्षात आलं नाही. आणि अचानकपणे परीक्षिताने शुकाचार्यांना प्रश्न विचारला, हे मुनिवर, भगवंताने आपल्या मायेने या सृष्टीची उत्पत्ती कशी केली आणि या विश्वाचं संरक्षण कसं करतात आणि ते पुन्हा या विश्वाचा नाश, संहार कसा करतात हे मला जाणून घेण्याची इच्छा आहे. शुकाचार्य म्हणतायत, संसाराची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय या सगळ्या गोष्टी करण्याची लीला आणि हे करण्यासाठी भगवंताने सत्व, रज आणि तमोगुण या 3 शक्तींचा स्वीकार करून आपल्यातूनच ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचं रूप धारण केलं. जे सर्व प्राण्यांच्या हृदयामध्ये अंतर्याम रूपाने विराजमान असतात, ज्यांचं स्वरूप जाणण्याचा मार्ग आपल्या बुद्धीला कधीच कळत नाही, अशा अनंत महिमा असणाऱ्या या आदी पुरुषाला, आदी नारायणाला, विराट पुरुषाला मी नमस्कार करतो. असं म्हणून शुकाचार्यांनी त्या आदी नारायणाचं स्मरण करून त्याला नमस्कार केला. आदी नारायण महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय.
पुण्यकीर्ती असणाऱ्या या भगवंताला मी पुन्हा पुन्हा नमस्कार करतो, ज्याच्या स्मरणाने, ज्याच्या कीर्तनाने, ज्याच्या दर्शनाने, ज्याच्या वंदनाने आपली पापे तात्काळ नाहीशी होतात. अशा या भगवान आदिनारायणाला मी पुन्हा पुन्हा नमस्कार करतो. भगवान ब्रह्मदेव आणि भगवान शंकरसुद्धा अहोरात्र याच आदिनारायणाचं स्मरण करत असतात, श्रवण करत असतात, मनन चिंतन करत असतात, त्याचेच गोडवे गात असतात. लक्ष्मीपती रमापती असणारा हा भगवंत सर्व यज्ञांचा भोक्ता आहे आणि सर्व कर्माचं फल देणारा आहे. प्रजेचं रक्षण करता आहे. सर्वांच्या अंतर्यामी वास करून साक्षी भावाने त्यांच्यावर लक्ष ठेवतात. सर्व लोकांचं पालन पोषण करतात. पृथ्वीचे स्वामी आहेत, यादवांचे प्रमुख आहेत आणि भक्तवत्सल आणि संतांचे ते सर्वस्व आहेत. अशा गोपाल श्रीकृष्णांना मी पुन्हा पुन्हा वंदन करतो आणि ते माझ्यावर प्रसन्न व्हावेत अशी मी त्यांची प्रार्थना करतो. गोपाल कृष्ण भगवान की जय.